नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेसाठी मिडवाईफ या पदासाठी एकूण 50 जागा आहेत। किती जागा आहेत? मिडवाईफ या पदासाठी एकूण 50 जागा आहेत। तर या 50 जागासाठी आपण आज पाहणार आहे सिलेबस। काय पाहणार आहे? सिलेबस। तर यांनी तांत्रिक या पदाचा तसंच बिगर तांत्रिक या पदाचा जो सिलेबस दिलेला आहे, या सिलेबसच्या प्रमाणे 60 आणि 40 अशा प्रकारे या ठिकाणी रेशो आहे। तर ज्यांचं या ठिकाणी एएनएम जेएनएम झाले आहेत असे सर्वजण या पदासाठी अजून सुद्धा अर्ज भरू शकता। 31 डिसेंबर या पदासाठी काय आहे, अजून शेवटची दिनांक आहे की जी जाहिरात 10 नोव्हेंबर रोजी आली होती आणि तुमच्या नशिबाने या पदासाठी वाढ तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळालेली आहे। तर अशा तऱ्हेने तुम्ही तुमचं या ठिकाणी नशीब आजमावू शकता। 60-40 या ठिकाणी अशा प्रकारे रेशो आहे। तर 100 प्रश्न या ठिकाणी असतील एमसीक्यू स्वरूपात आणि 200 गुण असतील आणि 2 तासाची ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे। किती तासाची? 2 तासाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे। तर या ठिकाणी आपल्या समोर 40 मार्काचा जो टेक्निकल सिलेबस आहे तो या ठिकाणी आपण बघू शकतो की हा टेक्निकल सिलेबस या ठिकाणी काय आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो की जेणेकरून ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नसेल तर त्या ठिकाणी काय तुम्ही फॉर्म भरू शकता। तर या ठिकाणी मिडवाईफ एएनएम जीएनएम क्लास 3 सेमी मेडिकल सर्व्हिसेस म्हणून ही पोस्ट आहे। तर या ठिकाणी अतिशय चांगली अशी पोस्ट आहे। नो टेन्शन काम आहे। जसं की इतर ठिकाणी खूप टेन्शन आहे, तसे प्रायव्हेट जॉब केल्यापेक्षा सरकारी नोकरी केलेली कधीही या ठिकाणी काय असते, बेटर असते। तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। जोपर्यंत आरोग्य विभागाची परीक्षा होत नाही झेडपीची, तोपर्यंत तुम्ही अजून अभ्यास करू शकता आणि सेम अभ्यासामध्ये तुम्ही दुसरी सुद्धा पोस्ट काढू शकता। तुमच्यापैकी काही जण असे आहेत की ज्यांच्या हाती 2 सुद्धा पोस्ट या ठिकाणी राहतील आणि आरोग्य सेविकेची सुद्धा राहील। त्यामुळे काही टेन्शन न घेता पटापट फॉर्म भरून टाकायचा आहे। तर या ठिकाणी 40% मध्ये टेक्निकलचा सिलेबस आहे। 60 मध्ये या ठिकाणी आपला नॉर्मल सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये 15 मराठीचे प्रश्न, 15 इंग्रजीचे प्रश्न, 15 जीके आणि 15 मेंटल ॲबिलिटीचे। तर अशा प्रकारे याचं डिवायडेशन केलेलं आहे। मराठीमध्ये नेहमीप्रमाणे उतारे आहेत, वाक्यात उपयोग आहे, सर्व त्या ठिकाणी दिलेलं आपण पाहणार आहे। तत्पूर्वी आपण टेक्निकल सिलेबस बघूया। तर यामध्ये टेक्निकल सिलेबसमध्ये आहे ॲनाटॉमी आणि सायकोलॉजी आहे। हा सिलेबस आहे ज्याच्यामध्ये आपलं शरीर संस्था वगैरे आहे। नंतर आहे मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र, सोशियोलॉजी, समाजशास्त्र आणि फंडामेंटल ऑफ नर्सिंग। तर या ठिकाणी नर्सिंग म्हणजे तुमचा जो जीएनएमचा सिलेबस आहे जवळपास त्याच्याशी संबंधित हा सिलेबस दिलेला आहे। नंतर फर्स्ट एड अँड पर्सनल हायजीन, त्या ठिकाणी हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। प्रथमोपचार आणि हायजीन म्हणजे काय, स्वच्छता हा घटक या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे। तसंच याच्यासोबत तुम्हाला मेडिकल सर्जिकल नर्सिंग हा सिलेबस दिलेला आहे, मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1। नंतर आहे कम्युनिकल डिसीज, या ठिकाणी संसर्गजन्य असणारे रोग दिलेले आहेत। नंतर या ठिकाणी इयर नोज अँड थ्रोट, इयर नोज अँड थ्रोट म्हणजे तुमचे कान नाक घसा। ऑन्कोलॉजी दिलेली आहे, त्याच्यामध्ये स्किनची, मेंटल हेल्थ दिलेली आहे, कॅन्सर दिलेला आहे, मेंटल हेल्थ अँड सायकॅट्रिक नर्सिंग दिलेली आहे, ज्याच्यामध्ये मेंटली डिस्टर्बन्स झालेले लोक जे आहेत, सायकॅट्रिक वेगवेगळे मानसिक आजार, नैराश्य जे काय असतील त्याच्याविषयी तुम्हाला अभ्यास दिलेला आहे। नंतर आहे कम्युनिटिकल हेल्थ नर्सिंग, समुदाय आरोग्य सेविका, तसंच कम्प्युटर एज्युकेशन म्हणजे या ठिकाणी संगणक तंत्रज्ञान याची सुद्धा माहिती दिलेली आहे। तर लक्षात ठेवा। नंतर पुढचा आहे मिडवायफरी आणि गायकोनॉलॉजी नर्सिंग, म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे जो प्रसूतीशी संबंधित भाग आहे, मिडवायफरी आणि गायकोनॉलॉजी नर्सिंग। नंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पार्ट 2 आणि पेडियाट्रिक नर्सिंग। पेडियाट्रिक नर्सिंग म्हणजे या ठिकाणी बालरोग चिकित्सा आहे, त्याच्याशी सुद्धा संबंधित हे टॉपिक आहेत। तर या ठिकाणी आपण जे आहे आपली जी एएनएमची बॅच होती, या एएनएमच्या बॅच सोडून आपले जीएनएमचे काही या ठिकाणी वेगळे टॉपिक्स आहेत। तर या ठिकाणी तुमची इच्छा असेल तर आपण हा जो कोर्स आहे या ठिकाणी आपण बॅच तयार करत आहे, जो ऑलरेडी या ठिकाणी ही बॅच 21 तारखेपासून सुरू होत आहे। ज्यांना ही बॅच जॉईन करायची आहे ते या ठिकाणी सर्व दिलेला नंबर जो आहे 8010457760 या नंबरवर तुम्ही काय करू शकता, संपर्क करू शकता। तर स्पेशली सोलापूर महानगरपालिकेसाठी आपण बॅच सुरू करत आहे। तुमच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी आहे। एकूण 50 जागा आहेत। लक्षात ठेवा, नेहमीच सरकारी नोकरीच्या जाहिराती येत नाही। तुम्ही डबल अकॅडमी पुणेचं ॲप डाउनलोड करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण तुमचे हे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल सर्व लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील। ॲप्लिकेशनमध्ये टेस्ट सिरीज, नोट्स, ई बुक सर्व अवेलेबल आहे। तसंच टेक्निकलमध्ये 1000 प्रश्न आपण या परीक्षेचे काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत ऑलरेडी टेक्निकलचे। तसे बाकी 5000 प्रश्न मराठीतून तर आहेत,
मात्र हे जे टॉपिक्स आहेत या टॉपिकचे 1000 प्रश्न आपण तयार केलेले आहेत, ज्याच्यामध्ये सायकॅट्रिक नर्सिंग असेल, पेडियाट्रिक नर्सिंग असेल, सर्जिकल नर्सिंग असेल, डिसीज असेल, सोशियोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सायकोलॉजी, ॲनाटॉमी, तर हे सगळे या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटणार आहेत. फक्त या ठिकाणी काही वेगळे टॉपिक्स आहेत, जे टॉपिक्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपण कम्युनिटी हेल्थ नर्सिंग घेतलेलं आहे, मिडवायफरी घेतलेला आहे, मात्र गायकोनॉलॉजी नर्सिंग हा एक एक्स्ट्रा टॉपिक आहे, तो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. सर्जिकल नर्सिंग या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी ही बॅच जॉईन करू शकता. ज्यांची इच्छा असेल त्यांनी फक्त कॉल करून सांगायचं की आम्हाला जॉईन करण्याची इच्छा आहे किंवा तुम्ही घ्या, जेणेकरून मी या ठिकाणी मग ती बॅच काय करू शकेल, लॉन्च करू शकेल. तसंच या ठिकाणी आपलं जे आहे याच्यासोबतच आपलं सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदाची सुद्धा स्पेशल बॅच आपण लॉन्च करत आहे. तसंच पोलीस भरती, पुरवठा, शिक्षक पात्रता, अंगणवाडी, जिल्हा न्यायालय भरती, त्या ठिकाणी फक्त 7वी पास पात्रता आहे, आणि ग्रामसेवक, कृषी सेवक, आरोग्य सेवक, राज्य उत्पादन आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरले असतील तर ह्या पदाचे सुद्धा बॅचेस आपण काय सुरू केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या बॅचेस काय करू शकता, जॉईन करू शकता. तर या ठिकाणी आता जो इतर टॉपिकसाठीचा जर आपल्याला अभ्यासक्रम बघायचा असेल तर तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण बघू शकतो, ज्याच्यामध्ये मराठी व्याकरणचं सांगितलेलं आहे. या ठिकाणी जाती, वाक्याचे प्रकार, काळ, समास वगैरे वगैरे, उतारा सुद्धा दिलेला आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, शुद्ध लेखन, दुरुस्ती करणे, प्रयोग, हे या ठिकाणी मराठी व्याकरणमध्ये दिलेले आहेत 15 प्रश्नावर. आणि मराठी साहित्याबाबत प्रश्न नंतर इंग्लिशमध्ये आहेत. क्वेश्चन ऑफ कंपोनेंट या ठिकाणी इडियम, फ्रेजेस, वन वर्ड, सबस्टिट्यूशन, फिल इन द ब्लँक, सिनोनिम्स, अँटोनिम, स्पेलिंग करेक्ट, स्पॉट एरर असे दिलेले आहेत. तसंच ॲक्टिव्हाइज, पॅसिव्हाइज, वर्ब, सेंटेन्स, कॉम्प्रिहेन्शन, पॅसेज अँड अनदर अशा गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेल्या आहेत. जी केमध्ये म्हटलं तर या ठिकाणी इंडियन जिओग्राफी, करंट इव्हेंट, हिस्ट्री ऑफ इंडिया, नॅशनल मुवमेंट, या ठिकाणी गव्हर्नन्स, इकॉनॉमिक्स, डेव्हलपमेंट इश्यू आणि एन्व्हायरमेंट म्हणजे या ठिकाणी पर्यावरण सुद्धा दिलेलं आहे. तसंच सायन्स अँड टेक्नॉलॉजी, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट म्हणजे RT ॲक्ट 2005चा, तसंच याच्यासोबत महाराष्ट्र सेवा हमी कायदा जो आहे तो सुद्धा दिलेला आहे. बाकी मग या ठिकाणी बुद्धिमत्तामध्ये जर म्हणसाल तर एवढे मोठे टॉपिक दिलेले आहे की तुम्ही समजू सुद्धा शकणार नाहीत. नॉर्मली जर म्हणसाल तर या ठिकाणी सेंट्रल लेवलचे जे एक्झाम होतात त्यांचे टॉपिक्स आहेत, ज्याच्यामध्ये सिलोलिझम असेल, नंबर ॲनॉलॉजी आहे, फिगर ॲनॉलॉजी आहे, सिस्टमॅटिक सिरीज आहे, स्पेस ओरिएंटेशन आहे, या ठिकाणी डेट सिटी मॅचिंग आहे, ॲड्रेस मॅचिंग आहे, स्मॉल कॅपिटल लेटर मॅचिंग आहे, नंबर कोडिंग, डिकोडिंग, क्लासिफिकेशन ऑफ फिगर्स, क्रिटिकल्स, तर असे महत्त्वाचे या ठिकाणी काय दिलेले आहेत. तर आपण अशा प्रकारे हे संपूर्ण लेक्चर्स आपण ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करून देणार आहे. ज्यांना बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी पटापट कुठलाही वेळ न गमावता 8010457760 या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि पटकन उद्यापासून सुरू होणाऱ्या 21 तारखेपासूनच्या बॅच जॉईन करायच्या आहेत. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल. या ठिकाणी आपण थांबूया. बाकी ANM साठी ह्या ज्या आहेत नोट्स तुम्हाला बॅचमध्ये उपलब्ध होणार आहेत. ज्यांना घरी लागतील त्यांना घरीसुद्धा मिळतील, मात्र त्याला तुम्हाला कमीत कमी 1 डिसेंबर हा दिवस उजाळाची वाट बघावी लागणार आहे. तर येथे आपण थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करायला सुद्धा विसरायचं नाही. थँक्यू.